महाराष्ट्र राज्य आयुष्यमान भारत मिशन याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांचा या ठिकाणी सन्मान होतो। आणि यानंतर मी विनंती करतो डॉक्टर योगेश जाधव सर यांना, त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं आणि त्यासोबतच डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरच थांबावं। यानंतर आपण लगेचच पुढच्या मुलाखतीला सुरुवात करतो। हॅलो 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 एक योगेशजी, सर्वप्रथम आपला आभार व्यक्त यासाठी करतो मुलाखत सुरू होण्यापूर्वी। माझी इच्छा होती की चांगल्या मुलाखती आपल्याला ऐकायला मिळाव्यात। मी स्वतः वक्ता आहे, पण श्रोत्यामध्ये बसून बऱ्याच लोकांचे, विविध पक्षांच्या लोकांची भाषणं ऐकणं हा माझा छंद आहे। बऱ्याच दिवसांनी हा छंद कंप्लीट झाला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। अर्थात मुलाखतीकडे आपण वळूयात। महाराष्ट्र राज्य आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टे सर आपल्या सोबत आहेत आणि मुलाखतीला सुरुवात करत असताना अर्थातच पहिला प्रश्न तो म्हणजे 2014 ते 2019 या काळामध्ये आपण केलेलं जे काम आहे आणि त्यातले जे आलेले अनुभव आहेत ते आपण सगळ्यांशी आधी शेअर करावेत आणि त्यानंतर आपण अर्थातच मुलाखतीच्या पुढच्या टप्प्याकडे वळूयात। मुळामध्ये माझी ओळख, मी आता किती मोठ्या पदावरती जरी गेलो तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख हे काम लोक विसरत नाहीत। आज मी एका समितीचा प्रमुख आहे, त्यावेळेस मी एक ब्युरोक्रेसीमध्ये काम करत होतो, कक्ष प्रमुख होतो आणि नंतर ओएसडी झालो फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख झालो। माझ्यापुढे सर्वात मोठं आव्हान हे होतं की मुख्यमंत्री महोदय झाल्याच्या नंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त 25,000 रुपये पाठवले जायचे। ही दुर्दशा म्हणायला हरकत नाही। देश स्वतंत्र झाल्यापासून मुख्यमंत्र्यांची डिस्क्रिशनरी पॉवर आहे, त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती। उपचाराच्या पद्धती बदलल्या, रेट्स बदलले आणि तुम्हाला एक सांगू, शासकीय ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त पैसे द्यायचे असतील तर एक विशिष्ट ब्युरोक्रेसीतली एक जमात असते, त्यांना हे सामान्य लोकांपर्यंत एक चांगलं आणि डायरेक्ट इफेक्ट असणारं काम होऊ द्यायला थोडासा विरोध असतो आणि 25,000ची मर्यादा वाढवण्यासाठी एक घटना माझ्या कारणीभूत ठरली। माझ्या मनात खूप होतं की 2 लाख 3 लाख रुपये लोकांना जायला पाहिजेत। सुरुवातीच्या काळामध्ये कक्ष स्थापन झाल्याच्या नंतर इंडिव्हिज्युअल फाईल्स असायच्या आणि त्यावेळेस आमचे आता प्रवीणसिंह परदेश साहेब प्रधान सचिव होते, नार्वेकर साहेब डेप्युटी सेक्रेटरी होते, यांच्या थ्रू मी साईन करून जायचो आणि त्या फाईल 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवसांनी मुख्यमंत्री महोदयाच्या सह्यावरून वापस यायचं। एक दिवशी संध्याकाळी हिंमत केली, मी नवखा होतो, मुख्यमंत्री महोदयांना मेसेज केला की साहेब प्रत्येक फाईल तुमच्याकडे असेल, FILE लिहून पाठवलं त्यांना आणि पुन्हा डॅश दिलं तर लाईफ कशी वाचेल, LIFE। आणि मी आमचे डेप्युटी सेक्रेटरीना म्हटलं की मी साहेबांना मेसेज करून टाकला, अरे तू पागल आहे का, तू प्रोटोकॉल कळतो का तुला, तू मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट मेसेज करतो। म्हटलं वाटलं मला, कारण काय शेवटी मी पदावर बसलोय आणि त्या पदाने जर लोकांना न्याय मिळत नसेल तर त्या पदाला काहीच अर्थ नाही म्हणणार। मी खुर्चीवर कधीच प्रेम करत नाही, लक्षात घ्या। माणसं खुर्चीवर बसल्यावर मोठं होत असतील तर हा महाराष्ट्रातला चुकीचा समज आहे। माणूस ज्यावेळेस खुर्चीवरून खाली लोकांमध्ये जायला आणि लोकांनी त्याला खरी किंमत ठेवली, त्याला नमस्कार केला, तर तोच माणूस खरा काबिलचा असं म्हणून। त्यामुळे माणसंही महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वाने सिद्ध झाली पाहिजेत। अगदी। आणि मला म्हटले तू आता गेला, परदेश साहब तू क्या करता है, बोले ऐसा करता है कि तू इतनी जल्दी आ गया और ऐसा करता है। मतलब मेरा इंटेंशन बहुत क्लियर है, अगर काम नहीं होगा तो मैं यहाँ पे नहीं रुकूंगा। तू पागल आहे का, ते खूप चांगला माणूस म्हणजे त्याने। दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती आणि आमचं 7व्या माळ्यावरती कार्यालय होतं। आम्हाला ते अगदी 6व्या माळावरून हुसकावून लावून की हे काय
गरीब लोक येतात आणि त्यांचं काम करतात असे विशिष्ट लोकांनी काढून आम्हाला सात्यामुळे बसले. बर आणि त्यावेळेसपासून मला सवय झाली की आपण माळे मोजायचे नाहीत, ह्यांच्या वर बसून काम करायचं. मी आता जीवनदायी भवनला आहे, तर मी आधीच सांगितलं की किती माळ्याचं आहे, तिसऱ्या माळ्याचं, मी वरती बसणार. कारण ह्या लोकांकडे वर बसून काम करून घेतलं तरच तो लीडर होऊ शकतो. दुर्दैवाने मधल्या काळात डीलर झाले. जो माणूस ह्याच लोकांकडून प्रशासकीय पद्धतीमध्ये काम करतो तो लीडर होतो, लक्षात घ्या. लीडर बनण्यासाठी विशिष्ट गुण असले पाहिजेत. आहे त्या लोकांकडून काम करून घेणं हे महाराष्ट्रातलं स्किल असलं पाहिजे, तर तोच माणूस लीडर होऊ शकतो. मी कॅबिनेट होती आणि मी बसलो होतो, ग्लास ट्रान्सपरंट होता, सगळी जण मंडळी भरपूर जण आहेत. तुळशीदासजींनी कित्येक वेळेस येऊन आमच्याकडनं काम करून घेतले, तुमचे पुढारीचे अनेक पत्रकार आहेत. त्या ग्लासमधून दिसलं की मुख्यमंत्री महोदय बिफोर येत आहेत, 1 तास आधी. कॅबिनेट समजा 10:30-11ला असेल तर ते 9:45च्या आसपास आले, 11चे कॅबिनेट. आणि ते आले, समिती कक्ष होता तिथं बाजूला. मला वाटलं एखादी मिटिंग असेल, पण आजच्या शेड्यूलमध्ये, कारण आम्ही शेड्यूल लावायचो ना तिथं बाजूला, काहीच दिसत नव्हतं इतक्या लवकर येण्याचं कारण. योगायोगाने त्या दिवशी काही आमचे छोटे कार्यक्रम होते आणि एक कॅबिनेट असल्यामुळे एक कॅमेरामन तिथं बसलेला होता. बर तुमच्या प्रेसमधले लोक भारी असतात एकदम, तर त्यांनी ते तिथून शूट करायला सुरुवात केली एकदम असं. हं. आणि ते जसजसे आले, समिती कक्ष हे केल्यानंतर मला तो आमचे ते पोलीस शिपाई होता, ते म्हटलं की साहेब इकडे येत आहेत. मी म्हटलं नाही यार, इधर क्यों आएंगे. त्यांना म्हटलं कशाला येतील इकडं. नाही म्हणजे तिकडे येत आहेत. आणि पटकन खालची मंडळी पळत आली वरती की साहेब डायरेक्ट इकडे कक्षात आले, डेप्युटी सेक्रेटरी वगैरे. त्यांना स्ट्रेस जाणवला की आता साहेब काहीतरी. आणि मी पदावर बसलो, मी पटकन उठलो साहेब आले की, म्हणजे काही कळत नव्हतं ना. आले, म्हटले ऑपरेटर कुठे आहे आणि टाईपरायटर कुठे आहे, काहीच कळालं नाही. म्हटलं काय बोलतायत काय नाहीत. म्हटलं सर बसा. म्हटले फाईल आण, काय काय किती केलंय. आणि त्यांनी पाहितलं तिथं आणि मला म्हटले टाईपरायटर बोलो. मला कळालं नाही. म्हटलं अरे बोला म्हटलं ना तुला. आयुष्यात मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा हे करायचं संवाद. त्यांनी लाल पेनाने सही केल्यावर मी म्हटले लाल पेन म्हणजे काय निगेटिव्ह काय, म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं, पण ते फार महत्वाचं आहे. तो शेरा म्हणजे ब्रह्मरेष आहे असं म्हणतो मी. आणि मग साहेब आले, बोलवलं. तर मग त्यांनी ड्राफ्ट करायला सांगितलं. आजपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये ज्या फाईल असतील 2 लाख रुपयापर्यंत निर्णय करण्याचा अधिकार तुमच्या समितीस देतो. एखाद्या घटनेने कसं बदलतं, तुमचा हेतू शुद्ध असेल ना तर तुम्ही कुणाला अपील करू शकता, लक्षात घ्या, कुणाला अपील करू शकता. फक्त तुमचा निर्णय लोकहितार्थ असला पाहिजे. आणि 2 लाखाचं 3 लाखापर्यंतचे पॉवर मला डिलिगेट केले. मी मागवळून बघितलं नाही. 40,53,00,000 ही आकडेवारी होती विलासराव साहेब असताना, हायेस्ट मुख्यमंत्री सहायता निधीतून. आम्ही ऑल इन्क्लूड केलं, बोन मॅरो ट्रान्सप्लांट पर्यंत हे ते. 40,53,00,000ची 598 कोटी रुपये आम्हाला 5 वर्षात पाठवता आले. सगळ्यात मोठे यश आहे आणि ते सामान्य माणसाला पाठवता आलं. वा. इथं वशिल्याशिवाय काम चाललं, लक्षात घ्या. मोस्ट वेलकम. सदाभाऊ वगैरे भरपूर लोक, भरपूर त्रास. त्यावेळेस ते हे नव्हते, आमदार नव्हते, काही नव्हते. नंतर मंत्री झाले. पण मंत्री झाले तरी तुम्हाला एक सांगू का, हाशन मुश्रीफ साहेब आणि सदाभाऊ हे दोन्ही मंत्री झाले तर त्यांनी मला कधी कॅबिनला बोलवलं नाही. ते माझ्याच कॅबिनला आले, हे लक्षात घ्या. ते काम बोलतं माणसाचं. ते कॅबिनला येऊनच तिथं काम करून घेऊन जायचे. हा रिस्पेक्ट होता कामाचा, लक्षात घ्या. एक सांगू का तुम्हाला, ते मंत्रालयाच्या घाणीमध्ये बरेच लोक विचारायचे की साहेब इथं असं चालतंय तेच चालतंय. मी रात्री 11 वाजेपर्यंत बसायचो. मला कधी घाण दिसली नाही. चांगलं काम करण्याची परमेश्वराने तुम्हाला संधी दिली, त्याचं सोनं करा. आणि ते केलं आम्ही, लक्षात घ्या. त्या ठिकाणी मी क्रायटेरिया एक सिंपल ठेवला होता. एक आमच्याकडे वॉकी टॉकी होती मंत्रालयात आणि ती स्पेशल आम्हाला दिलेली होती. दररोज 80 ते 100 पेशंट मी 2च्या आतमध्ये घ्यायचो. सामान्य माणसाला आता एंट्री मिळते का बघा, 2च्या आतमध्ये सामान्य माणसाला एंट्री द्यायचो. पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार देण्यासाठी जीवाचं रान केलं. मुश्रीफ साहेब बोलले ते बरोबर बोलले. 2012ला पुनाळेकर नावाच्या एका व्यक्तीनं PIL केली. जसलोक मधला किस्सा आहे तो. जसलोक हॉस्पिटलमध्ये एक कामगाराचा मुलगा पंचतारांकित रुग्णालयात उपचार करायला गेला. त्याला वाटलं हे धर्मादाय रुग्णालय, आपल्याला मोफत उपचार झाले पाहिजेत आपल्या वडिलांवरती. दुर्दैवाने त्या हॉस्पिटलनी ते नाकारलं. पुनाळेकरांनी 2006चा किस्सा आहे. 6 वर्ष ती केस लढली. 2012ला त्याच्यामध्ये निर्णय पारित झाला उच्च न्यायालयाचा. आणि कोर्टाच्या निदर्शन आलं की आपण यांना, ठीक आहे, राज्य सरकारने अनेक फॅसिलिटी दिल्या, करामध्ये माफी दिली, पाण्यामध्ये माफी दिली. मी सविस्तर यासाठी बोलतो की लोकांना कळायला हो, पाहिजे. हो. पुरारी हे फार मोठं व्यासपीठ आहे. लोकांना कळायला पाहिजे की सरकारमध्येही खूप चांगलं माणसं काम करतात, फक्त बोलगेवढे नसतात, लक्षात घ्या. आणि टू बी प्रॅक्टिकल काम करणारे असतात. तर त्यामुळं 2012चा कोर्टाच्याही लक्षात आलं की ह्यांनी सगळ्या फॅसिलिटी घेतल्यात, पण असं कुठलं स्ट्रक्चर नाही की त्या स्ट्रक्चरमध्ये बसून लोकांना उपचार करावेत. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950चं कलम क या अन्वये या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर करण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलं. ते राज्यमंत्री होते त्यावेळेस विधी व न्याय विभागाचे.
पण त्याची अंमलबजावणी करायचं काम 2000 ते म्हणले ना फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आम्ही केलं, डिजिटलाइज केलं पूर्ण. माझ्या पाठीमागं डिजिटल हे होतं. 10% चॅरिटी कोटा हा त्यांच्या दृष्टीने होता. आम्ही 20% इम्प्लिमेंट केला. एक निर्धनांसाठी 10% आणि एक दुर्बलांसाठी. जे 85,000 हा आकडा आता 3,60,000पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 100% मोफत उपचारासाठी. आणि खोटं सांगत नाही, 12 मोठ्या मोठ्या हॉस्पिटलवरती कार्यकर. आता ते नाव घ्यायचं नाही असं सांगितलं मला, कारण का इतके त्यांना ते म्हटलं की आमचं नाव आता बदनाम करू नका, आम्ही सरळ झालोय. आणि 12 हॉस्पिटलवरती FIR कम मी हे केलं. अगदी मुंबई पुण्याचं एक टॉप मोस्ट 2 हॉस्पिटल होते, 13,70,00,000 मी स्वतः ड्राफ्टिंग केली होती सगळी त्याची. मी विल पॉवर वापरायचं, पॉलिटिकल विल पॉवर असेल तर अधिकारी तयार असतात काम करायला, आणि हेतू शुद्ध असेल तर काही नाही. 12 हॉस्पिटल केलं. पुढच्या 5 वर्षामध्ये आजही आठवते 209 कोटी 2015ला, 231 कोटी 2016ला, 217ला, 258 आणि 285, 309 असे करून 1211 कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा आम्ही पूर्ण इम्प्लिमेंट केला. महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा आकडा सगळ्यात मोठा आहे. 24 लाख लोकांना लाभ देता आला. बऱ्याच लोकांची मला माझ्यावरती ॲलिगेशन असतील. मला आजही आठवतं की माझ्यावरती ॲलिगेशन करतात की तुम्ही डायरेक्टली विदाऊट पेपर कसं हॉस्पिटलला सांगता की त्यांना उपचार करा. मी म्हटलं उद्या 1 कोटी रुपये जरी आले तरी त्या माणसाचा जीव परत येणार नाही. म्हणून कागद मोठे आहेत का माणसाचा जीव मोठा आहे, ह्या ज्या व्यक्तीला कळलं तो खरा अधिकारी सेन्सिटिव्ह असं मला म्हणतंय. मी कायदा मोडला नाही. कायद्याची चौकट मोठी करून जो माणूस सामान्य माणसाला बसवतो तोच खरा अधिकारी, तोच खरा राजकारणी मानणारा मी. लक्षात घ्या, माणसं अधिकारी आणि राजकीय लोक यांचं एकत्रीकरण असून संवेदनशीलता असली पाहिजे. अगदी तर हे आणि फडणवीस साहेबांकडे होती ती. हे बघा, म्हणजे वैयक्तिक त्यांनी मला स्कोप दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, त्याच्यात नाही चाललं. सरकार येईल, सरकार जाईल, पण संवेदनशीलता. इथं तलाट्यांच्या बदलीचे अधिकार देण्यासाठी लोक इथं धडपडतात. 3 लाखापर्यंतचे अधिकार त्या काळामध्ये त्यांनी मला दिले. मी त्यांचा आभार व्यक्त करणारच, आणि त्याचं प्रॉपर युटिलाइज केलं आपण त्याच्याबद्दल. आणि 24 लाख लोकांपर्यंत जाण्यासाठी काय काय करावं लागलं. मी साधा अधिकारी होतो. शुक्रवारी संध्याकाळी मी जी शासकीय गाडी तिनं निघायचो, 2 ड्रायव्हर घ्यायचो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधीची विश्वासार्हता निर्माण करण्याची मी पूर्ण दौरे आखले आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना हे केलं. 125-200 हॉस्पिटल काहीतरी एमपॅनल होते. आज 3 ते 3,500 मुख्यमंत्री सहायता निधीत आम्हाला ते करता आले. सोपं आहे का मला सांगा. आज तशीच परिस्थिती आयुष्यमानची आहे. आजच्याबद्दल मला मधल्या काळात सरकार गेल्याच्या नंतर मी 3 वर्ष केंद्रामध्ये गेलो. APS म्हणून होतो. हेल्थ आणि वेलफेअरमध्येच, मी दुसरीकडे काम करत नाही. लक्षात घ्या, मी मरेपर्यंत मी इतका प्रेम करतो ना ह्या माझ्या रुग्णसेवेवरती. ते सरकार असेल नसेल हरकत नाही, तुमचा इन्फ्लुअन्स फक्त तात्पुरता असला नाही पाहिजे, तुमचा इन्फ्लुअन्स परमनंट असला पाहिजे. म्हटलं तुमची सगळ्यात महत्वाची हे काय की तुमची काय महत्वाकांक्षा आहे. मी म्हटलं एक सांगू, लोकांच्या खिशामध्ये भारत हा मागासलेला देश असं म्हणता येत नाही, कारण विकसनशील ही संकल्पना आहे. आज आम्ही टॉप मोस्टला जातोय. पण भारत हा जर आर्थिक महासत्ता होणार असेल तर उपचाराअभावी किंवा पैशाअभावी सामान्य माणूस मारता कामा नये. त्याच्याकडे असं कार्ड असलं पाहिजे, ते स्वॅप केलं की त्याचे मोफत उपचार झाले पाहिजे. सुदैवाने 2018ला आयुष्यमान भारत ही योजना प्रथमतः राबवण्यात आली माननीय पंतप्रधान मोदीजींनी. मधल्या काळात पूर्ण अभ्यास केला. नॅशनल हेल्थ मिशनचं हे पोर्टफोलिओ आहे. नॅशनल बेसिकली उपकेंद्रापासून हे माझ्या मनामध्ये एक हे होतं किंवा आपण इंडिव्हिज्युअल लाभ जे लोकांना दिलेत त्याचं कुठंतरी सस्टेनेबल व्हायला पाहिजे. सस्टेनेबल शब्द हा भारतामध्ये ऍक्सेप्टच केला जात नाही. लोकांना इंडिव्हिज्युअल ग्रँट्स किती, 1 कोटीचा रोड तुमच्या दारातून गेला तर लोकांना ते नको वाटतं. पण इंडिव्हिज्युअल मला 2,000ची सबसिडी मिळाली. भारतीय त्या मेंटॅलिटीच्या, त्या मेंटॅलिटीतून 80 कोटी लोकांना आज धान्य दिलं जातं. म्हणजे मी राज्यापासून केंद्रापर्यंत अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टी. 3 वर्ष देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं प्रबळ केलं जातं तो बरेच लोकांना माहित नाही. 60% पैसे हे केंद्रातून दिले जातात इथल्या योजनेला, 40% पैसे राज्याचे असतात. हे उपकेंद्रापासून प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्यात, हे असू द्यात. आणि त्या गोष्टीचा अभ्यास केल्याच्यानंतर 3 वर्ष केल्याच्या नंतर परत मला इथं पाचारण केलं. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापन. देवेंद्रजी म्हटले तुला आता महाराष्ट्रात गरज आहे, परत ये. आणि एखादी आजपर्यंत समिती अनेक बघितल्या, महामंडळ बघितल्या, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र म्हटलं आपल्याला मिशन मोडवरती काम करावं लागलं. हे लक्षात आलं. मी त्या दिवशीपासून कमी कालावधीमध्ये, म्हणजे आचारसंहिता सोडता 6 महिन्याच्या काळामध्ये 30 जिल्ह्याचा दौरा केला. अच्छा, 30 जिल्ह्याचा. आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी 22 जिल्ह्यांचा दौरा केला. बरेच लोक मला पत्रकार तुमच्या आधी भेटले, FM च्या टोमॅटोच्या याच्यावरती घेत असताना ते म्हटले की ती आयुष्यमानच्या कार्डची विश्वासार्हता नव्हती, त्याबद्दल काय मत आहे. मी म्हटलं खरं सांगू, मी ऍक्सेप्ट करून त्यातल्या त्रुटी दुरुस्त करून पुढे चालणारा माणूस आहे.
काही गोष्टी गुण आणि दोषासहित स्वीकाराव्या लागतात, पण ही ती बाब नाहीये. 22 जिल्ह्यांचा दौरा केल्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्येकाला सामोरं गेलो. पत्रकार म्हणायचे की आयुष्यमानचं कार्ड घेतल्याच्या नंतर हॉस्पिटल डिनाय करते. मी त्या त्रुटी शोधण्यासाठीच गेलो होतो. खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी जे आहे त्या योजनेत एमपॅनल आहेत त्यांना पहिल्यांदा वाव दिला. शासकीय CS असू द्या, DHO असू द्या, आमची पूर्ण यंत्रणा हे ठेवली. प्रत्येकाला मत प्रदर्शित करू दिले. मिनिट्स ऑफ मिटिंग घेतले. 22 जिल्ह्याच्या मिनिट्स ऑफ मिटिंगचा ड्राफ्ट केला, त्यावरती अहवाल तयार केला आणि आज जी आयुष्यमान आहे कालच्या 1 जुलैपासून राबवलेली तिची 5 लाख रुपये 25 ते 50% पॅकेज वाढून आली. मी आता कार्यवाही करायला मोकळा आहे. लक्षात घ्या, सोपं नाही आहे. हे करत असताना 22 जिल्ह्याचा दौरा, अनेक अडचणी आणि आयुष्यमान ही प्रॉपर राबण्यासाठी माझी विनंती आपल्याद्वारे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस 12 कोटीच्या आसपास जेवढं पॉप्युलेशन आहे सगळं कव्हर झालंय. शुभ्र शिधापत्रिका आहे, केशरी शिधापत्रिका आहे, पिवळी शिधापत्रिका आहे. तिन्ही शिधापत्रिका एकत्र याच्यामध्ये आपण ह्या योजनेत घेतल्यात. अगदी मुख्यमंत्र्यापासून ते स्लम मधला शेवटचा घटक असेल ही सगळी मंडळी याच्यात पात्र झाली. राहिला प्रश्न हा की हॉस्पिटल फक्त 1000 होती, आजार 956 होती, ती 1350 केली. हा अहवाल पुन्हा सगळा कामी आला. बरेचसे आजार नव्हते, ते आजार टाकले. अगदी टोटल हिप रिप्लेसमेंट असू द्या, हे सगळ्या गोष्टी असू द्यात आणि कॉकलेर इम्प्लांट पण आम्ही त्याच्यामध्ये दिलं. हे सगळं करत असताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. माझी आपल्याद्वारे विनंती की सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ घ्या. कोल्हापूर जिल्हा हा संवेदनशील आहे, जागरूक आहे. मी सांगत असतो की ते मी कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे. मला बरेच जण म्हणतात कोल्हापूरचं काय आवडतं. म्हटलं बऱ्याच लोकांना कोल्हापूरची मिसळ, तांबडा, पांढरा रस्सा आवडतो. पण म्हटलं कोल्हापूरमध्ये माणसं आहेत ना, त्यांचं एक गुण खूप आवडतं. ते म्हणतात, एक तर विचारलं मी, हा कोण आहे तुझा, एक तर तो मित्र आहे म्हणतो, नाही तर शत्रू आहे म्हणतो. मधली कुठली जमातच कोल्हापूरमध्ये नाही, मध्ये काही मध्ये काहीच नाही. त्यामुळं कोल्हापूर एक जागरूक असलेले लोक आहेत. त्यामुळे सर्वात जास्त हॉस्पिटल इथे एमपॅनल आहेत. म्हणजे तो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असेल किंवा काय असेल माहित नाही, ज्या पद्धतीनं लोकसंख्या त्या पद्धतीने इथं हॉस्पिटल जास्त इन्क्लूड आहेत. तुम्ही जे अनुभव शेअर करतायत त्यातनंच मला एक आठवण झाली की कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही मोठं काम केलेलं होतं. त्यात तुम्ही ज्या PIL केल्या त्यातनं 2 आदेश सुद्धा मिळवलेले होते. ते सगळे नेमके अनुभव कसे होते? आयुष्यामध्ये तो सगळ्यासाठी वाईट काळ होता. मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ठीक आहे, सरकार कुणाचं असो, विकास ही होणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक सरकारच्या काळामध्ये कमी जास्त प्रमाणात होईल आणि महाराष्ट्राने स्वीकारलेली सगळी संस्कृती स्वीकारली. अनेक युत्या, आणखीन ट्रिपल डबल इंजन, ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना ज्ञात आहेत. आता ते स्वीकारल्यात. लोकही त्या त्या पद्धतीनं बदलतात, त्यात काही विषय नाही. काय नाही, जसा राजा तशी प्रजा, या सगळ्या गोष्टी आहेत. लोकांनी आपल्यातले बदल घेतले. परंतु आरोग्य ही एक अशी आहे की ही फंडामेंटल राईट आहे. यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज व्हायला नाही पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, अगदी इथं बसलेल्या सगळ्यांना एक अनुभव आला असेल, ज्यांच्याकडे पैसे त्यांना बेड अवेलेबल झाले, ज्यांना पैसे नव्हते त्यांना बेड अवेलेबल होत नव्हते. आणि मी एका पोर्टफोलिओचा चीफ होतो म्हणून मला हजारो मेसेज आले. शेवटी उठून मी पुराव्यासहित छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. 2 आदेश प्राप्त केले. त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन झालं नाही, पण किमान शेवटच्या काळामध्ये 20-25% लोकांना त्या गोष्टीचा लाभ झाला उत्तरार्धामध्ये. कारण ही न्याय व्यवस्था आहे. मी प्रचंड झगडलो. रजत शर्माने माझ्यावरती त्यावेळेस शो केला. त्याचे परिणाम मला असे भोगावे लागले की सरकारच माझ्या पाठीमागे हातपाय धुवून लागलं त्यावेळेस. पण माझा हेतू फार शुद्ध होता की सामान्य माणूस उपचाराभावी किंवा पैशाभावी मरता कामा नये. ते पेनड्राईव्ह मध्ये पण मी होतो, सभागृहातलं हे केलं. मी भीत नाही, त्याचं कारण आहे, मी आजही चंदनाचा टिळा लावून येतो. आणि ड्युटीला जात असताना मी सुरुवातीला 3 लोक आले होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये. मी आवर्जून प्रत्येक मुलाखतीत सांगत असतो. आणि शेवटचा दिवस होता ना, 1000 लोक आले होते. एवढी विश्वासार्हता कमवायला तुमचं सॅक्रिफाईस लागतं, लक्षात घ्या. मला सुरुवातीला जात असताना बॅग उचलल्यावर माझ्या बायकोनी मला ज्यावेळेस सुरुवातीला 200 लोक आल्याच्या मी चिडचिड करायलो. मला म्हटलं तुम्हालाच BP शुगर होईल, हॅमरेज व्हायची व्यवस्था, तुम्ही किती हे करताय. मला चंदन आणलं आणि चंदन लावलं. बायको समोर आहे त्याच्यामुळे सांगतोय असं नाही, नसतानाही सांगतो. आणि सांगितलं की हे लावा थोडं शांततेने, कारण लोकांना उलटं बोलू नका. लोक, एखादी फाईल तुमची उलटी झाली तर एखादा मृत्यू होऊन जाईल लोकांचा आणि तुम्हालाही काहीतरी BP शुगर होईल. ते लावला आणि उत्सुकतेपोटी मी त्या ग्लासमध्ये दररोज बघायला सुरुवात केली. खरं सांगू, चुकीचं किंवा एकही भ्रष्टाचारी काम केलं नाही. आजही नजर झुकली नाही. आजही दररोज ग्लासमध्ये बघतो आणि दररोज कामावर जातात. आणि ही लागलेली सवय. काम करत असताना माणसाने थोडं प्रामाणिक राहावं. आरोग्य क्षेत्र असायच आहेत, यामध्ये फक्त प्रामाणिक काम करावं. इतर अनेक क्षेत्र आहेत ना तुम्हाला पैसे कमवण्यासाठी, हे करण्यासाठी.
शेकडो इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, रोड आहेत, काय काय सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या. त्याच्यामध्ये तर तुमचं कॉम्प्रोमाइज करताच, तुम्ही ऍडजस्टमेंट करताच. पण हे जे क्षेत्र आहे हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये फक्त 3 अक्षरी शब्द आहे, गरिबी. ती हटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो मी, लक्षात घ्या. आणि सातत्याने आता एवढी मोठी संधी आली आहे, परमेश्वरला एकच मागणं करतो. महत्वाकांक्षा अनेक असतात. पदावर बसल्यानंतर माणसाला पंख फुटतात, त्यालाही वाटतं. मलाही वाटलं की आपण काम केलंय तर पॉलिटिकल विल पॉवर आली पाहिजे. सामान्यांच्या मला लिमिटेशन कळतात ना. ज्यावेळेस तुम्हाला एखादा धोरणात्मक निर्णय काय घ्यायचा असतो, काय साधारणपणे या मर्यादा असतात तुम्हाला ज्या काम नाही, करताना इच्छा असताना मर्यादा- देखील ते हां. इच्छा असताना देखील आपल्याला ते करता येत नाही, ह्या गोष्टीचं दुःख असतं. आणि पदावर अशी माणसं बसलेली असतात की ते कॅपेबल आहेत का नाहीत हा वरचा प्रश्न आहे. पण जे ह्याच्यात लिहिलेलं आहे ते चुकत नाही, लक्षात घ्या. काही माणसं डोकं आदळून बी त्यांना पद मिळत नाही, प्रचंड कॅलिबर असले तरी त्याला मिळत नाही. पण मी एक सांगू का, मला हजारो लाखो लोकांचा आशीर्वाद आहे. माझ्या मनातली एक इच्छा आहे हो. महाराष्ट्रातल्या 85% लोकांना खरंच गरज आहे उपचाराची, मोफत. 15% लोक कॅपेबल आहेत. माझा इन्शुरन्स आहे, माझं सीजीचं कार्ड आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं सगळ्यांचं आहे, आपण आपल्या कामगारांचं काढतो. पण जी लोक सामान्य आहेत, खरंच उपचाराभावी त्यांची प्रतारणा होते, त्या 85% लोकांची सेवा करण्यासाठी परमेश्वराने मला एक विल पॉवर द्यावी. आणि भविष्यात ती मिळवणार, त्यात काही शंका नाही, काय नाही. मी अगदी माझ्या कामावरती तेवढा ताकदीनं विश्वास आहे, लक्षात घ्या. यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी आहे की लोक जगली पाहिजेत, तर सत्तेला तुमच्या काहीतरी अर्थ असतो, लक्षात घ्या. कोविडच्या काळाच्या नंतर आम्ही फार सुधारणा केल्या. मी सेंटरला काम करत असताना इतका अनुभव आला मला की आपल्याकडचं जे स्ट्रक्चर आहे आता हे जागतिक लेवलवरती, म्हणजे आपण काही गोष्टी आपण त्याच्यात बोलल्याच पाहिजेत. परराष्ट्राच्या धोरणामध्ये अतिशय चांगला निर्णय होत आहेत. परराष्ट्रामध्ये आपली इमेज खूप चांगली. मग अशी मुश्रीफ साहेब म्हटले की ते कॅप असली पाहिजे उपचाराच्याला. त्यासाठी एक क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे, तो महाराष्ट्राने स्वीकारला पाहिजे केंद्रात. त्यातल्या काही जाचकाठी कमी करा म्हणून डॉक्टरांची विशिष्ट लॉबी हे असते की हे नका घेऊ. हो. मग त्यावेळेस पॉलिटिकल विल पॉवर लागते की हे घेऊन ते कसं बसवायचं, लक्षात घ्या. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री सहायता निधीत गेलो पहिल्यांदा काम करत असताना, मला सीएमसी वेल्लोरचं एक बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं एक कोटेशन आलं होतं. माझे वैयक्तिक अनुभव आहे ते होतं 26 लाख रुपयाचं. बर. हा, ह्याच्यामध्ये ॲटोलोगस आणि ॲलोजेनिक बरेच डॉक्टर आहेत तिथं. हे 2 प्रकार असतात. समजा ॲटोलोगस असेल तर घरातल्या HLA चेक करून, आणि ॲलोजेनिक आपण बँकमध्ये दुसऱ्याकडून घेऊन करतो. त्याची कॉस्ट HLA मॅचिंग असतानाही 26 लाख. माझ्या मनात प्रश्न पडला की साला इथून सीएमसी वेल्लोरला जायचं एखादा पेशंट, बरीच पेशंट जात नव्हते. गांधीनगरचा एक पेशंट होता इथल्या, साहिल निगराणी म्हणून. आणि मला वाईट वाटलं. त्याच्यासाठी कॅम्पेन झालं एका रात्रीतून हे सगळं. आणि त्यावेळेस बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं. त्याला प्लास्टिक ॲनिमिया किंवा ब्लड कॅन्सर असं काहीतरी होतं, आणि लास्ट स्टेप म्हणून हे होतं. तर मला ब्युरोक्रासीने विरोध केला की त्याला पैसे देऊ नका, आपण कॅन्सरसाठी देतोय. म्हटलं इट इज वन ऑफ द पार्ट, हायेस्ट ट्रीटमेंटचा एंड आहे तो. आणि मी त्या बैठकीत मला प्रचंड त्रास देण्यात आला. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, तुमची पॉलिटिकल विल पॉवर काय असेल, नाही माझा ते प्रयत्न हाणून पाडला. त्या बैठकीमध्ये एक डेप्युटी डायरेक्टर होते. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं सीएमसी वेल्लोर हे सेंट्रलच्या GR मध्ये इन्क्लूड आहे. त्यांनी तो GR दिला. माझ्या लक्षात आलं, प्रशासनात काम करत असताना कागद बोलतात, आणि कागद निर्माण करण्यासाठी विल पॉवर लागते. तो माणूस त्या संवैधानिक पदावर राहिला पाहिजे, तर सामान्य माणसाच्या हिताचं. ही प्रॅक्टिकल अनुभव आहे. मी सगळ्यात मोठं शिकलोय. मी विचार केला की बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट इथं उभा करायची. माझी बिगी अचिव्हमेंट आहे. CSR मधनं रतनजींनी काही काळातला त्यांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांचा इन्फ्लुअन्स, मी 6 वर्ष त्यांच्याकडे एका सामाजिक संस्थेवर काम करत होतो, त्यामुळं ते प्रचंड विश्वास करायचे. आम्ही बोरविलला एक सेंटर उभा केलं. जागा मुंबई कॉर्पोरेशनची, CM मेडिकल सेलचे प्रत्येक पेशंटला पैसे, आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सगळं रतनजींनी मदत केली. मी सेंटरला गेल्याच्यानंतर कोल इंडियातून त्या इन्स्टिट्यूटला पर केसला 10 लाख रुपये देण्याचं हे केलं. आणि म्हणजे ते एक युनिट. सचिन तेंडुलकरांचे माझे चांगले संबंध आले. त्यांना विनंती केल्याच्यानंतर 10 कोटी रुपयाचं युनिट त्यांनी SRCC मध्ये उभा केलं. 10 कोटी रुपयाचं. पण माझ्या मनात होतं की ह्या पैसे या लोकांना एवढे उभा करणं शक्य नाही. आता काल परवा दिवशी रतनजींचं एक्झिट झालं. आम्ही मिशन संजीवनी नावाचं पैसे जमा झालेत सगळे, ते पण देणार होते. त्यांचा पार्टिसिपेट, बाकीच्यांचे सगळ्यांचे जमा झालेत. आणि ते मिशन अधूर राहिलं. मी परवा त्यांच्यावरती ब्लॉक राहिला की रतनजी मिशन संजीवनी अधूर राहिलं.
पण ते राहणार नाही अधुरं, कारण मी ते कम्प्लीट करणार. मी एकही मिशन आयुष्यातला अधुरा ठेवत नाही. ते मी स्वतः त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांना कम्प्लीट करणार. हीच रतनजी टाटांना श्रद्धांजली की भारतातला नव्हे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ज्यांना मेजर ट्रान्सप्लांट केले पाहिजेत, 25 लाखाचे वगैरे हार्ट ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे, यांना पैसे लोकांना 25 लाख कुठून आणणार म्हणून हे सगळं आम्ही हे केलंय. उद्या परवा ते मिशन संजीवनी आम्ही लॉन्च करणार. मला सगळ्यात मोठी अचिव्हमेंट मला ती वाटली की कॉकलेअर इम्प्लांटसाठी सांगलीच्या 42 लोकांची फाईल आली होती. त्याच्यामुळे मिशन दोन्ही लॉन्च केलं आम्ही. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि नागपूरमध्ये हे मिशन दोन्ही लॉन्च केलं आणि सामान्य बालकांना त्या कॉकलेअर इम्प्लांट. आम्हाला सगळ्यात आनंद वाटला होता. देवेंद्रजीने ती पूर्ण लाईव्ह ऐकलं होतं आणि मी की त्या बालकाला ज्यावेळेस पहिल्यांदा मशीन आणि त्याला जर आवाज आला तो इतका आनंदी झाला. आयुष्यात सगळ्यात मोठी आमच्याकडे कमाई जर काय असेल तर ह्या सामान्य लोकांचा आनंद आणि आशीर्वाद ही सगळ्यात मोठी. कुणाकडे कुबेरा एवढी संपत्ती असेल तर ती काही कामाची नाही, पण जर गरिबाच्या चेहऱ्यावरती जर एखादा आनंद मिळाला मला तो सगळ्यात मोठा आनंद असतो. मला बरेच लोक म्हणतात की किती वेळेस देवाच्या मंदिरात जावा, किंवा पंढरपूरचे येतात, शनी शिंगणापूरचे येतात, त्यावेळेस यायचे प्रसाद घेऊन यायचे मला. आणि दररोज 100 ग्राम म्हणजे 2-3 किलो मिठाई यायची दररोज तिथं वेगवेगळ्या भागातून. दररोज 100 ग्राम मिठाई खायचो. मला एका डॉक्टरने जे सांगितलं की अरे 100 ग्राम तू शुगर होऊन जाईल. म्हटलं इमानदारीच्या पेड्याने कधी शुगर होत नाही, लक्षात घ्या. आणि बेमानीने मात्र झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. त्यावेळेस एक वेगळं वातावरण होतं आणि त्यातून जे काम निर्माण करता आलं ना, तर मी सातत्याने काही जण मग मला ते मिठाई घेऊन यायचे, मंदिरातून घेऊन यायचे, म्हणजे चला दर्शनाला. मी म्हटलं झालं दर्शन. शिर्डीचा कोणी आला त्याला म्हणायचं साईबाबा आजच भेटले, कुठं भेटले. कुणी जर म्हटला की पंढरवरून आलोय, पंढरपूरहून आलोय, अरे चला विठोबाला. मी म्हटलं विठोबा आजच भेटले. अक्कलकोटून आलोय, स्वामींचं दर्शन. अरे सामान्य माणसाच्या हृदयामध्ये जो देव बघतो ना त्याला कधी देव शोधण्याची गरज पडत नाही. हा सिद्धांत माणसं विसरलेत. माणसामध्येच देव जोपर्यंत बघत नाहीत तोपर्यंत माणुसकी जिवंत राहत नाही, लक्षात घ्या. सुदैवाने महाराष्ट्राची संस्कृती खूप चांगली आहे. तुम्ही आम्ही हे जपतो आहोत. इतर राज्यांमध्ये भूगोल आहे आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. हे विसरलं नाही की माणसं काम चांगलं करू शकतात असं मला वाटतं. अगदी. आणि देह देवाचं मंदिर असं आपण म्हणतो आणि खरं तर त्या मंदिरासाठी तुमच्या कामाच्या रूपाने हातभार लागतो. धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. धन्यवाद. बराच वेळ लांबली मुलाखत, पण तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दलही तुमचा आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.